माणसावरती जर अन्याय झाला तर कोणी ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, पोलीस यंत्रणा ऐकत नाही, न्याय व्यवस्था देखील ऐकत नाही. आणि एकदा अन्याय झाल्याच्या नंतर तो एकदा भरडला जातो. तशीच परिस्थिती माझ्यावर बी कधी काळी ओढली होती. जे काही पीडित आहे, पीडित झाला म्हणजे काय होतं, पत्नी पीडित असं असतं की त्याला कुठं रूम पण भेटत नाही. बऱ्याच वेळेस ज्याच्यावर बायकोनी नवऱ्यावर केस टाकली, तो जिथं राहत असेल त्या घरमालकाला जर कळलं, तर तो घरमालक सुद्धा त्याला काढून देतो. मी जे ऑब्झर्व केलं, आता मी वकील झालो म्हणून प्रोफेशनल व्यवसाय करायसाठी वकील नाही झालो. मी बघितलं, कारण वकिलानं मला एवढं लुटलं, जवळजवळ एवढं लुटलं की माझे जेवढे बायकोने नाही लुटलं तेवढं मला वकिलांनी लुटलं. म्हणून मी वकील झालो. पण जर बघितलं तर पशु पक्ष्यासाठी देखील एक वेगवेगळे आयोग आहे. पण पुरुषांसाठी काहीच नाही राहिलं. पुरुषांनी काय घोडा असं मारलं. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्याच्या बायका जे लोक पत्नी पीडित आहे, त्यांच्या देखील उद्या बायका जातात आणि 7 फेरे मारून या पतीला याला याच्या आपल्या म्हणजे तावडीत घेण्यासाठी, याची अवकाळा करण्यासाठी, याची अवहेलना करण्यासाठी 7 जन्मपर्यंत मागता. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहत आहात लेट्सअप. आज मी एका आश्रमात आलेलो आहे आणि ते आश्रम आहे आगळं वेगळं. त्याचं जर कधी नाव ऐकलं तर ते कोणाला आश्चर्य वाटेल. पण हा आश्रम 9 वर्षापासून चालू आहे आणि ह्या आश्रमामध्ये पिंपळ पौर्णिमा ही 7 वर्षापासून चालू असल्याचे सांगते. आणि ह्या आश्रमाचं नाव आहे पत्नी पीडित. आणि पत्नी पीडित जे नागरिक आहे, तर ते पत्नी पीडितांची संख्या इथं दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आणि त्याच अनुषंगाने वट सावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या आश्रमामध्ये पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते. काही पिंपळाच्या झाडाला वेढे मारले जाते आणि अगोदर सुईचे मारले जाते, नंतर उलटे उलटे फेरे मारले जाते. तर त्याच अनुषंगाने ह्या आश्रमाचं काय वैशिष्ट्य आहे, नेमकं बा हा आश्रम यांनी स्थापन करावा असं का वाटलं यांना, त्याच अनुषंगानं आपण जे ऍडव्होकेट फुलारे आहे, ज्यांनी हे आश्रम चालू केलेलं आहे आणि पत्नी पीडित लोकांसाठी ते न्याय देण्याचं काम करतात, ते असं सांगतात की बाबा मी महाराष्ट्रभर यांचं हे काम चालू असतात. तर सर, निश्चित आज मी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. नेमकं काय मागणी आहे आणि नेमकं किती लोक पीडित आहे, नेमकं असं काय घडलं की तुम्हाला हे आश्रम चालू करावं असं वाटलं? नेमकं असं घडलेलं आहे की माणसावरती जर अन्याय झाला तर कोणी ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, पोलीस यंत्रणा ऐकत नाही, न्याय व्यवस्था देखील ऐकत नाही. आणि एकदा अन्याय झाल्याच्या नंतर तो एकदा भरडला जातो. तशीच परिस्थिती माझ्यावर बी कधी काळी ओढली होती. माझ्यावर पण तीच वेळ आली की बऱ्याच वेळा सुसाईड अटेम्प्ट पण केलेले होते. पण त्याच्यातून मी बाहेर निघलो आणि परत दुसरं लग्न न करता या सगळ्याच याच्यातून दुसऱ्या काही परिस्थितीत भानगडीत न पडता, जे काही पीडित आहे, पीडित झाला म्हणजे काय होतं, पत्नी पीडित असं असतं की त्याला कुठं रूम पण भेटत नाही. बऱ्याच वेळेस ज्याच्यावर बायकोनी नवऱ्यावर केस टाकली, तो जिथं राहत असेल त्या घरमालकाला जर कळलं, तर तो घरमालक सुद्धा त्याला काढून देतो. आणि स्वतःचं घर जरी असेल तर त्या घरावरती बायका कब्जा करून टाकतात. आणि अशा वेळेस तो हातबल होतो. मग अशा वेळेस हातबल झालेला आपण त्याला आधार देतो. इथं आल्यानंतर एक मानसिक आधार त्या व्यक्तीला मिळतो. आणि आम्ही एक वर्कशॉप देखील घेतो का स्वतःचे केस स्वतः कसे लढायचे. बऱ्याच वेळेस मी जे ऑब्झर्व केलं, आता मी वकील झालो म्हणून प्रोफेशनल व्यवसाय करायसाठी वकील नाही झालो. मी बघितलं, कारण वकिलानं मला एवढं लुटलं, जवळजवळ एवढं लुटलं की माझे जेवढे बायकोने नाही लुटलं तेवढं मला वकिलांनी लुटलं. म्हणून मी वकील झालो. आणि वकिलाच्या कौटुंबिक वादाच्या ज्या केस आहे, मॅक्झिमम माझं तर असं मत आहे की वकील मिटू देत नाही. आणि हा सगळा अन्याय एवढा वाढत चाललाय, एवढा वाढत चाललाय, तरी पण आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस हे फक्त महिलांच्या बाजूने कायदे बनवले जात आहे. सरकार देखील पुरुषांचं ऐकून घेत नाही. एक वेळ अशी येईल तर जसं आपण बघतो बेटी बचाव बेटी बचाव बेटी बचाव, तर बेटा बचाव अभियान यायला आता उशीर लागणार नाहीये. बरेचसे आता ज्यांच्या पोरावर केसेस झाल्या, ते आहे आता बऱ्याच वेळेस आमच्या आश्रमात येऊन रडता, कमी पोरावर पैदा करून मी खूप मोठं पाप केलं. तर हे जर परिस्थिती अशी असेल तर कुठंतरी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. 9 वर्षापासून आम्ही लढतोय का या गोष्टी ऐकून घ्या. कुठंतरी आम्ही पण पुरुष देखील या समाजाचा घटक आहे. सगळ्यांसाठी वेगवेगळे आपण जर बघितलं तर पशु पक्ष्यासाठी देखील एक वेगवेगळे आयोग आहे. पण पुरुषांसाठी काहीच नाही राहिलं. पुरुषांनी काय घोडा असं मारलं का त्यांच्यासाठी काहीच नाही ठेवायचं. कायदे सगळे महिलांच्या बाजूने ठेवायचे. अरे पुरुष एवढ्या भरडल्या जाऊ लागला का कुठंच मदत नाही भेटली की त्याला पोटगे जर भरले गेले नाही, सगळं जर कब्जा केला तर जर घर त्याचं गेला, त्याचे घर गेलं, त्याच्यावर केसेस झाल्यानंतर त्याची नोकरी जाते. आणि मग ते पोटगेचे वसुलीची रक्कम एवढी येते त्याच्या अवकाशच्या बाहेर. आणि ते बाई एकदा पोटगे लागले की पोटगे म्हणजे लाईफ टाईम पेन्शन आहे. असे कुठले स्कीम नाही आहे का ज्याच्यामध्ये आयुष्यभरासाठी पेन्शन भेटतं. पण पोटगेची स्कीम अशी आहे का त्याच्यामध्ये पोटगी लागते म्हणजे लागतेच. डोमेस्टिक व्हायलन्स टाकल्यानंतर त्याच्यावर त्यांनी ताणच घेत नाही. आणि वकिला जर मी बघितलं तर वकिला सुद्धा अर्धलीन ते केस लढता, इतकं दुर्दैव आपल्या तिथे झालेलं आहे. वकिलाचा पेशा त्या समाजाला न्याय देण्याचा असताना देखील त्या ठिकाणी अन्यायालय, माझं तर असं मत आहे की न्यायालयाला आपण न्यायालयानं नाव देता अन्यायालय दिलं पाहिजे. अशी परिस्थिती आज झालेली आहे. लोक गुन्हेगार निर्मिती केंद्र जर सुरुवात बघायचं तर पोलीस स्टेशन आहे. ज्या टायमाला पोलीस ऐकत नाही त्या टायमाला त्या ठिकाणी गुन्हेगार निर्मिती होऊ लागलेली आहे. आणि मग सर, मला एक सांगा, तुम्ही ही पिंपळ पौर्णिमा साजरा करता, तुम्ही ही सगळी व्यथा मांडताय आणि तुम्ही नेमकं पिंपळाची पूजा का करता? आम्ही पिंपळ पौर्णिमा याच्यासाठी चालू केले का उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे.
वट सावित्री पौर्णिमाची आख्यायिका बरीचशी आपण ऐकलेली आहे का पत्नी एक सावित्री आपल्या पतीला दीर्घायुष्य मागते आणि सात सात फेरे मारून 7 जन्मापर्यंत ते पती मागते. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्याच्या बायका जे लोक पत्नी पीडित आहे त्यांच्या देखील उद्या बायका जातात आणि 7 फेरे मारून या पतीला याच्या आपल्या म्हणजे तावडीत घेण्यासाठी याची अवकाळा करण्यासाठी याची अवहेलना करण्यासाठी 7 जन्मापर्यंत मागता आणि उद्या त्या वट सावित्री पौर्णिमा करता. मग आमचं म्हणणं आहे का हे पिंपळ जो आहे तो मुंजा आहे आणि उद्या यमराज बिजे राहतील म्हणून आम्ही आजच सांगून टाकतो का यमराजा उद्या त्यांचा ऐकू नको, हे खोटाडे आहे, खूप खोटं नाटक सांगून आमची अवहेलना केलेली आहे. याच जन्मात एवढा त्रास दिलेला आहे तर आम्ही 7 जन्म यांच्या तावडीत जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही सांगतो का या पिंपळाला पहिले 7 मारतो का ज्या मारलेले आम्हाला सुरुवात सवय लागली होती 7 फेरे मारले त्याचं आम्ही प्रायश्चित्त भोगलं. म्हणून आम्ही पहिलं 7 मारतो, नंतर 108 उलट्या मारतो का ज्या काही मारलेल्या असेल ते बाबा आमच्याकडून चूक झाली आहे सगळ्या मोडून टाक आणि जर खरोखर त्याच्यातून 7 जन्मापर्यंत मिळतं 7 जन्मापर्यंत नाही आज कायमचं जरी संन्याशी ठेवलं तर अशा बायका बरोबर आम्हाला देऊ नको आणि यांच्यापासून बाहेर काढ. म्हणून आम्ही यमराज आणि मुंजाला साकडे घालतो का अशा भांडकुदळ बायको दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवलं किंवा संन्याशी ठेवलं तरी चालेल. म्हणून आम्ही हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतो. सर तुम्ही कावळ्याची बी पूजा करतात नाही, मग कावळ्याची पूजा करण्याचे काय विशेष? आम्ही कावळ्याची पूजा करतो, आम्ही कार्यक्रमा दिवशी देखील करतो आणि दररोज देखील आमच्या आश्रमात जर बघितलं तर कावळाच पहिल्या याच्यामध्ये आम्ही कावळ्याची पूजा करतो. त्याचं कहाणी अशी आहे का कावळ्याचे जे मादी कावळा असतो ते मादी कावळा कावळ्याबरोबर फक्त अंडे देईपर्यंत राहते आणि अंडे दिल्याच्या नंतर ते मादी कावळा हे निघून जाते. त्या अंड्यातून पिल्लं बाहेर काढणं, पिल्लाचं संगोपन करणं, लहानचं मोठं करणं हा सगळा नर कावळा करतो आणि त्या पिल्लाकडं ती मादी डुंकून देखील बघत नाही, ते दुसऱ्या मागे निघून जाते. तशीच आजची परिस्थिती देखील झालेली आहे. बऱ्याचशा बायांनी पोरं छोटे छोटे पोरं सोडून दिलेले आहे. त्या नवऱ्याने मग पोरं सांभाळायचे, स्वतःला सांभाळायचे, गायबाप सांभाळायचे की केस सांभाळायचे, ते हातबल झाले. आणि ते हातबल होऊ नये म्हणून आम्ही ते आमचं प्रेरणास्थान ठेवलेलं आहे का ते पक्षी असून असं करू शकतो तर आपण तर मनुष्य आहे आणि आपण असं असं आपण हातबल न होता आपण धैर्याने त्याला लढा दिला पाहिजे आणि आपल्यावर झालेला अन्याय एकदम सडेतोड समोर सांगितला पाहिजे, लाजला नाही पाहिजे. तो लाजला तो संपला. माणूस लाजू लागलाय सांगायला. बरेचसे आता एवढे छोटे देश आहे पण बरेचसे लोक पत्नी पीडित आमच्याकडे जवळ त्या एवढ्या वर्षात 11,000 प्लस पत्नी पीडिताची नोंद झालेली आहे. पण लोक लाजू लागले ना. सर याच्यात मी आता पाहिलं त्याच्यात खूप सारे सुशिक्षित लोक दिसतात, वेल एज्युकेटेड दिसतात, तर हे पण पत्नी पीडित आहे. खूप सारे सुशिक्षित इव्हन काही गोष्ट असे क्लास 1 सुपर क्लास 1 इव्हन काही न्यायाधीश देखील पत्नी पीडित आहे. बऱ्याच वेळेस मी माझ्या स्वतः डोळ्याने एका ठिकाणी एक घटना बघितलेली आहे का त्या ठिकाणी न्यायाधीश डायसवर बसल्यानंतर त्याची बायको आल्यानंतर तो डायस सोडून पळालेला आहे. ती घटना मी बघितलेली आहे. जर न्यायाधीशांची अशी व्यवस्था असेल तर दुसऱ्याचं काय राहिलेलं आहे. म्हणून ही परिस्थिती अशी का त्याचं कारणीभूत कायदे कायदे जर जेंडर न्यूट्रल केले बाह्य का माणूस आहे. आपलं संविधानाने सांगितलं आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तर माणसाचं राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी राहिलीच नाही, बाईचे सांगा तेच चाललंय ना. मग हे फक्त कागदापुरतं ठेवलं काय, मग संविधान देखील आपण पाळू शकत नाही आणखी दुसरं दुर्दैव आपल्यातील राहिलं काय. सर तुम्ही सरकारकडे याच्या संदर्भात तुम्ही 7 वर्षापासून मागणी करताय, पण सरकार तुमचं ऐकतं का? हे घरानं ऐकतं सगळं? सरकार आमचं घरानं ऐकून नाही लागलं. बरेचसे लोक आता आत्महत्या करू लागले. मला तर हे वाटतंय की सरकार किती लोकांचा जीव घेणार आहे आणि मग नंतर जेंडर न्यूट्रल कायदे करणारे माहित नाही. आणि असंच जर सुरू राहिलं तर सुसाईड लोक एवढे टेन्शन मध्ये येत आहे आणि काय होतंय माणूस मरतो का, माणूस लोकांना सांगत नाही. त्याला असं एक वेगळं वाटतं का माझी बायको अशी करते, माझी बायको तशी करते. ते सप्टेंबर 2018 पासून तर जे अडल्ट्रीचा जो सुप्रीम कोर्टाने कलम काढून टाकला तेव्हापासून तर घटस्फोटाचं प्रमाण घटलं आणि पोटगीचं प्रमाण वाढून गेलं. व्यभिचार एवढा वाढला का बायकोचं लपडं सांगायला माणूस घाबरतोय ना. आणि मी जे ऍव्हरेज काढलेलं आहे आमच्याकडे जेवढे लोक आहे 80-85% लोकांच्या बायकाचे लपडे. मग या लपड्या जर याचं करणं सांगू शकत नाही, सांगला नाही का तो माणूस आत्महत्या करतो. मग असं मला सरकारला हे सांगायचं का तुम्ही जेंडर न्यूट्रल कायदे करा, माणसाला मारणी घालू नका. माणसं जर तुम्ही जरी बऱ्याच वेळा काही पॉलिटिशियन लोकांनी याच्यावर चर्चा पण केली होती तर ते म्हणते आमचं महिला वोट जातं. अरे पुरुष वोट संपल्यानंतर तुम्ही महिला वोटवर करणार काय? पुरुष वोट तुमचं संपत चाललाय तर त्याच्यासाठी सरकारने तत्काळ आपण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. माणूस जर एकदा पोटगी जर केस पडली किंवा त्याचा कौटुंबिक वाद सुरू झाला तर तो उत्पन्न तो काम नाही करत. त्याला वाटतं काम केलं तर अर्धी पोटगी याला द्यावं लागेल. ही मानसिकता लोकांची होत चालली आणि याच्यामुळे आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न देखील घटत चाललेलं आहे. म्हणून शासनाने आपलं पर कॅपिटा इन्कम वाढवायचं असेल किंवा स्टेबल ठेवायचं असेल तर नक्कीच जेंडर न्यूट्रल कायदे केले पाहिजे. आणि जसं महिलांसाठी जर नसेल ते होतं जेंडर न्यूट्रल तर महिलांना जर महिला आयोग आहे तर पुरुषांना देखील पुरुष आयोग झाला पाहिजे. पुरुष दक्षता समिती स्थापन झाली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन होऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी पण झाली पाहिजे का पुरुषी भावना त्या ठिकाणी पाहिजे. नाही तर पुरुष बऱ्याच ठिकाणी आता महिला तक्रार निवारण केंद्रात थोड्याफार प्रमाणात पुरुषांच्या तक्रार घेताना ऐकतच नाही. पुरुषांना तक्रार केली तर काहीच होत नाही, महिलांना तक्रार केली लगेच 4 शाटन दाखल करताय. हा भेदभाव कुठेतरी जर थांबला तर नक्कीच काहीतरी होईल असं आम्हाला वाटतं. निश्चितच आपण पाहिलं तर हे सगळे इथं पत्नी पीडित
व्यक्ती आहे आणि हे यांचं म्हणणं असं आहे की आमच्या व्यथा कोण ऐकणार. बाई जर कधी गुन्हा दाखल करायला गेली, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा काही नोंद करायला गेली तर बाईचं केस लवकर, तक्रार लवकर घेतली जाते, पण आम्हा पुरुषांचं वाली कोणीच नाही, असंही ऍडव्होकेट फुलारे यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, छत्रपती संभाजीनगर, करुडी.